लहानपणी विचार करायचो, मोठा होऊन गरिबांची मदत करायचो. मोठा झाल्यावर समजलं, मी स्वतःच गरीब आहे. एका बायकोचं आपल्या नवऱ्यासाठी स्टेटस: माझं तुमच्यावर खूप विश्वास आहे, पण लक्षात ठेवा, माझा विश्वास आणि तुमची हाडे एकदाच मोडतील. ऐतिहासिक सिरियल बघताना मी एवढा भारावून जातो ना, मध्येच बायकोला विचारतो, राणीसाहेब, आमची तलवार कुठे आहे? किचनमधून आवाज येतो, महाराज, तलवार नाही आहे, तो चाकू घ्या आणि ही भाजी द्या चिरून. भक्त: हे प्रभू, सगळे त्रास माझ्याच नशिबात का? भगवंत: तिथं जमत नसल तर सांग, मी वरती कोविड स्कीममध्ये घेतो. भक्त: नको देवा, इथं सगळं ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांनंतर शुद्धीवर आलेल्या जखमी भटजींना भेटायला आलेल्या दोस्ताने आस्थेने विचारलं की, काय ॲक्सिडेंट झाला की काय? भटजी म्हणाला, छे छे, ॲक्सिडेंट वगैरे काही नाही. घरी करवा चौथची पूजा होती. बायको चाळणीतून मला बघत होती. तेव्हा सवयीप्रमाणे गडबडीत बायकोला एवढंच म्हणाले की, लवकर आवर, अजून 3-4 ठिकाणी जायचं आहे. पुन्हा काही कळलंच नाही. आजच शुद्धीवर आलोय. वेडा कुत्र्यावर बसून फिरत असतो. दुसरा वेडा: कुत्र्यावर बसून का फिरतोस? पोलीस पकडतील ना. पहिला वेडा: का? दुसरा वेडा: अरे हेल्मेट नाही घातलंस. पहिला वेडा: अरे वेड्या, खाली बघितलंस का? 4 व्हीलर आहे. प्रेयसी रागाने: तुझ्या प्रेमात मी माझं सर्वस्व गमावले. मी बरबाद झाले. हलकटा. प्रियकर: मग मी काय तुझ्या प्रेमात कलेक्टर झालोय काय? छिपरे. जत्रेत पाळण्यामध्ये बसल्यावर गंमत वाढवण्याचा सोपा उपाय: जाताना 2-3 नटबोल्ट बरोबर घेऊन जायचे आणि राऊंड सुरू होऊन स्पीड वाढला की समोरच्याला दाखवायचे आणि विचारायचं, तुमच्या सीटचे तर नाही ना निघाले, तिकडूनच उडून आलोय. 10वी पास झाल्यामुळे बाबांनी मुलांना हॉटेलमध्ये नेले. बाबा: वेटर, 1 बियर आणि 1 आईस्क्रीम लाव. मुलगा: आईस्क्रीम का बाबा, तुम्ही पण बियर घ्या ना. बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू की स्वतः उडी मारू? पुणेरी मुलीचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते. मुलगी: मला वाचवा, वाचवा, वाचवा. मुलगा: थांबा, मी आता रस्सी टाकतो. पुणेरी मुलगी: टाकतो नाही रे, फेकतो म्हणायचं आणि रस्सी नाही रे, दोरी म्हणायचं. मुलगा: असं कर, तुझ्या मराठीच्या सरांना बोलव, मी जातो. 2 वेडे घराच्या छतावर झोपलेले असतात. तेवढ्यात पाऊस सुरू होतो. पहिला वेडा: घरात जाऊन झोपू, आकाशाला भोकं पडलंय वाटतं. तेवढ्यात वीज चमकते. दुसरा वेडा: चल झोपू, वेल्डिंगवाले सुद्धा आलेत वाटतं.
जण्या, लग्न झालेली मुलगी आणि लग्न झालेला मुलगा यांच्यात काय फरक असतो? मन्या, गळ्यात मंगळसूत्र लटकलेली म्हणजे लग्न झालेली मुलगी आणि तोंड लटकलेलं म्हणजे लग्न झालेला मुलगा.